नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीच्या पहिल्या प्रकरणातील शेवटचे 2 मुद्दे या ठिकाणी अभ्यासणार आहोत. या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण जो 5वा मुद्दा अभ्यासलेला होता, भौगोलिक शोध आणि शोधक, त्याविषयी आपण सविस्तर माहिती घेतलेली होती. आज आपण जो 6वा मुद्दा या प्रकरणातील आहे तो अभ्यासणार आहोत, ज्याचं नाव आहे औद्योगिक क्रांती. प्रामुख्याने यामध्ये सगळ्यात पहिला जो प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे औद्योगिक क्रांती म्हणजे काय. मुळात या पूर्वीचे मुद्दे जर आपण काळजीपूर्वक लक्षात घेतले तर लॉजिकली किंवा सिक्वेन्सली क्रमानंच हा मुद्दा या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो. या पूर्वीच्या मुद्द्यामध्ये आपण प्रबोधन काळ युरोप खंडात कसा सुरू झाला याविषयी एक महत्त्वाची माहिती पाहिली. त्याला कारण होतं वेगवेगळ्या क्षेत्रात झालेले वैज्ञानिक शोध. त्यानंतर त्या कालखंडामध्ये वेगवेगळे भौगोलिक शोध आणि शोधक होऊन गेले, ज्यांनी वेगवेगळी भूमी त्या ठिकाणी शोधण्याचं काम केलं. आणि या सगळ्याचा पारिपाक किंवा असं आपण थोडक्यात म्हणू शकतो की विज्ञान किंवा वैज्ञानिक क्रांतीचा जो पारिपाक आहे, जो परिणाम आहे, तो औद्योगिक क्रांतीच्या रूपानं दिसून आला असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात सांगायचं तर औद्योगिक क्रांती म्हणजे काय याची व्याख्या जर पाहायची झाली तर औद्योगिक क्रांती म्हणजे हस्तोद्योगाकडून यांत्रिक उद्योगाकडे झालेलं संक्रमण. आत्ता मी सांगितलं की जे वेगवेगळे वैज्ञानिक शोध लागले त्या शोधाचाच एक परिणाम औद्योगिक क्रांती होती. वैज्ञानिक शोध लागण्यापूर्वी किंवा विविध यंत्रांचा शोध लागण्यापूर्वी ज्या प्रकारच्या वस्तू निर्माण केल्या जायच्या त्या हस्तोद्योगाच्या आधारे त्या ठिकाणी केल्या जायच्या. जसं आपण कापड निर्मितीचं उदाहरण या ठिकाणी घेऊ शकतो. तर कापड निर्मिती करताना हातमागावर कापड विणलं जायचं. तेच औद्योगिक क्रांती झाल्यामुळं किंवा वेगळ्या प्रकारचे यांत्रिक शोध त्या ठिकाणी लागलेले असल्यामुळं तेच कापड मशीनवर यंत्राच्या साहाय्याने विणता यायला लागलं. एक मुद्दा आपण वस्त्रोद्योगाचा सविस्तर पाहिला, कशा पद्धतीनं टप्प्याटप्प्याने कापड उद्योग क्षेत्रामध्ये क्रांती होत गेली. म्हणजे थोडक्यात औद्योगिक क्रांती कशाला म्हणता येईल तर हस्तोद्योगाकडून यांत्रिक उद्योगाकडे झालेलं ते संक्रमण होतं. प्रामुख्याने युरोप खंडात ही क्रांती औद्योगिक प्रथम घडून आली. सामान्यपणे 18व्या आणि 19व्या शतकात बाष्प आणि जलशक्तीचा वापर करून यंत्राचा अधिकाधिक वापर सुरू झाला आणि त्यामुळं उत्पादन जे आहे, वेगवेगळ्या वस्तूंचं जे उत्पादन आहे ते जास्तीत जास्त त्या ठिकाणी वाढलं. यातूनच औद्योगिक क्रांती जी आहे ती घडून आली. प्रामुख्याने औद्योगिक क्रांती घडून येण्यासाठी भांडवलशाहीचा विकास होणं खूप गरजेचं होतं. या ठिकाणी मुद्दा लक्षात घ्या, औद्योगिक क्रांती घडण्यासाठी वेगवेगळे घटक कारणीभूत असतात. त्यातला एक घटक या प्रकरणाच्या पूर्वीच्या भागात आपण पाहिलाय, वेगवेगळे वैज्ञानिक शोध आणि त्या वैज्ञानिक शोधाच्या माध्यमातून निर्माण झालेली विविध यंत्र हा एक भाग झाला. पण त्याच्यासोबत भांडवलशाही निर्माण होणं किंवा भांडवलशाहीचा विकास होणं हा एक भाग औद्योगिक क्रांती घडून येण्यासाठी महत्त्वाचा असतो. प्रामुख्याने भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उद्योगधंद्याची मालकी किंवा उद्योगधंद्यात गुंतवणूक करायचे जे भांडवल ज्याच्याकडे असतं तो जो आहे तो भांडवलदार वर्ग प्रामुख्याने उदयास आला. आणि या भांडवलदार वर्गानं अधिकाधिक त्याच्याकडे असलेला पैसा किंवा त्याच्याकडे असलेलं भांडवल विशिष्ट उद्योगामध्ये गुंतवणूक करून त्या आधारे उद्योगधंद्याची भरभराट प्रामुख्याने घडून आणली. म्हणजेच भांडवलशाही व्यवस्थेची काही वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी लक्षात येतील. याच्यावर प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो, भांडवलशाही अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये नेमके कोणती. तर प्रामुख्याने यामध्ये आपल्याला सांगता येईल, लोकांना लागणाऱ्या वस्तू कमीत कमी किमतीत तयार करणं हे एक वैशिष्ट्य भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं असतं. अशा वस्तूंची किंमत कमी ठेवण्यासाठी श्रमाचा मोबदला कमी देणं हे पुढचं वैशिष्ट्य भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं सांगता येईल. आणि अधिकाधिक नफा मिळवणं हे तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य या ठिकाणी सांगता येईल. या व्यतिरिक्त या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी मालकी, उत्पादकाला वस्तूचे उत्पादन करून तिची किंमत ठरवण्याचं स्वातंत्र्य, तसेच नफ्याचे प्रमाण ठरवण्याचं स्वातंत्र्य आणि जो उपभोक्ता वर्ग आहे, उपभोक्ता वर्ग म्हणजे ग्राहक, त्याला जे घ्यायचं आहे, ज्या वस्तू योग्य वाटतील त्या वस्तू निवडीचं स्वातंत्र्य, अशा गोष्टी या अर्थव्यवस्थेत
अंतर्भूत असतात. म्हणजे वैशिष्ट्ये जर आपण लक्षात घेतली तर लोकांना ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्या कमीत कमी किमतीत उपलब्ध करून देणं. का तर ग्राहक वर्ग त्या ठिकाणी वाढेल. आपण मार्केटमध्ये जाताना शक्यतो 2 गोष्टींचा विचार करतो. एखाद्या वस्तूची क्वालिटी कशी आहे आणि त्या वस्तूची किंमत कशी आहे. आपली गरज लक्षात घेऊन आपल्याला इकॉनॉमिकली ती वस्तू परवडते का आणि इकॉनॉमिकली किंवा आर्थिक ती वस्तू परवडत असताना त्या वस्तूची गुणवत्ता आपल्याला चांगली मिळते का, या 2 गोष्टीचा मेळ बसला की आपण ती वस्तू खरेदी करायला तयार होतो. म्हणजेच हे भांडवलदार काय करतात तर वस्तू तयार करत असताना त्या वस्तूंच्या किमती कमीत कमी कशा राहतील, चांगल्या देण्याचा प्रयत्न करतात, पण त्यातल्या त्यात कमीत कमी किंमत कशी देता येईल याचाही विचार हे भांडवलदार करत असतात. या व्यतिरिक्त किंमत कमी करायची म्हणजे ते स्वतः तोटा सहन करत नाही. साहजिकच यासाठी या वस्तू तयार करण्याची म्हणजे ज्याला आपण प्रोडक्शन कॉस्ट म्हणतो, उत्पादन मूल्य म्हणतो, ते कमी ठेवलं की ऑटोमॅटिक किंमत कमी करता येते. म्हणजेच प्रोडक्शन कॉस्ट जास्त आहे तरी वस्तूची किंमत कमी आहे असं कधी होत नाही. भांडवलदार स्वतः तोट्यात कधी जात नाहीत. तर ते पर्याय काय शोधतात, ग्राहकाला कमीत कमी किमतीत ती वस्तू उपलब्ध करून द्यायची. म्हणजेच काय तर ते दुसरा पर्याय शोधतात की जे श्रम लागणार आहेत कारखाना चालवताना, जे कामगार त्या ठिकाणी लागणार आहेत त्या कामगारांच्या श्रमाचा मोबदला ते कमीत कमी देण्याचा प्रयत्न करतात आणि यातून त्या ठिकाणी वाचणारे पैसे ते कमी किमतीमध्ये मॅनेज करतात किंवा त्याचं नियोजन ते करतात. याच्या व्यतिरिक्त त्यांच्या डोक्यात दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असतो भांडवलशाहीचा, की जे भांडवल गुंतवले त्याच्यावर जास्तीत जास्त नफा कमावणं आणि मिळवलेला नफा आणखी गुंतवणूक करून तो आणखी नफा किंवा अतिरिक्त नफा वाढवत जाणं हे प्रामुख्याने भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य असतं. याच्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या अंतर्भूत आहेत तर खाजगी मालकी, उत्पादकाला वस्तूचं उत्पादन करून तिची किंमत ठरवण्याचं एक स्वातंत्र्य त्यांना असतं. त्यानंतर नफा किती प्रमाणात कसा वाटप करायचा, जर 4-5 व्यक्ती मिळून 4-5 भांडवलदार मिळून एखादा उद्योग सुरू करत असतील तर त्यांनी किती प्रमाणात पर हेड भांडवल गुंतवणूक केली, त्यानुसार कशा पद्धतीने त्यांच्यातल्या नफ्याचं वाटप व्हायचं याचं स्वातंत्र्य त्यांना असतं आणि उपभोक्त्याला ज्या वस्तू खरेदी करायचं त्या निवडीचं स्वातंत्र्य त्या ठिकाणी असतं. याच्यामध्ये पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे या 6व्या मुद्द्याच्या अंतर्गत येणारा उपमुद्दा, औद्योगिक क्रांती युरोप खंडात झाली हे यापूर्वी पण आपण पाहिलंय. पण युरोप खंडातल्या इंग्लंडमध्ये सर्वप्रथम औद्योगिक क्रांती घडून आली. त्याची काही कारणं आहेत. इंग्लंडमध्येच औद्योगिक क्रांती का झाली याच्यावर एक कारण द्यासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो की औद्योगिक क्रांतीची सुरुवात युरोप खंडात सर्वप्रथम इंग्लंडमध्ये का झाली, हा एक प्रश्न विचारला जाऊ. पहिलं कारण आपल्याला सांगता येईल, खूप सोपं आहे, फक्त मुद्दे जर आपण लक्षात ठेवले तर सहजपणे आपल्याला हे उत्तर सोडवता येईल. यामध्ये पहिला मुद्दा आपल्याला सांगता येईल तो म्हणजे इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती घडून येण्यासाठी अनुकूल परिस्थिती उपलब्ध होती. मग अनुकूल परिस्थिती उपलब्ध होती म्हणजे नेमकं कोणती परिस्थिती उपलब्ध होती तर इंग्लंडमध्ये लोह खनिज आणि कोळशाचे साठे मोठ्या प्रमाणात होते. लोह खनिज म्हणजेच लोखंडाच्या खाणी, जे कच्च्या स्वरूपातलं लोखंड आहे ते लोह खनिज खाणीतून मिळतं आणि त्याला पक्क्या स्वरूपात, पक्क्या लोखंडाच्या स्वरूपात रूपांतरित करण्यासाठी भट्ट्यामध्ये त्याला वितळावं लागतं. मग आपण एक मागं मुद्दा बघितलेला होता धातू विज्ञान या मुद्द्यामध्ये, आपण इंग्लंडचा संदर्भ तिथं आलेला होता की सुरुवातीला लाकडाचा वापर भट्ट्यामध्ये केला जायचा, नंतर तिथं दगडी कोळशाचा वापर केला गेला. या दगडी कोळशाचे साठे देखील या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते आणि त्यामुळं जी परिस्थिती उपलब्ध पाहिजे होती इंग्लंडला औद्योगिक क्रांती घडून येण्यासाठी ती परिस्थिती उपलब्ध होती, म्हणून इंग्लंडमध्ये सर्वप्रथम औद्योगिक क्रांती घडून आली. थोडक्यात असं सांगता येईल पहिल्या मुद्दा आपल्याला की कच्च्या मालाची तसेच उद्योगधंद्याच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या परिस्थितीची उपलब्धता इंग्लंडमध्ये होती. त्यानंतर दुसरं कारण आपल्याला सांगता येईल इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती का झाली. एक पहिल्या मुद्द्यात आपल्याला धातूच्या बाबतीत, मुळात कुठलाही उद्योग सुरू करायचं म्हटलं तर धातूशी रिलेटेड, समजा एखादं यंत्र सुरू करायचं आहे त्याच्यात धातूचा वापर असतोच. म्हणजे थोडक्यात धातू विकास, धातू उद्योगाचा विकास हे पहिलं कारण आपल्याला सांगता येईल. तसं वस्त्रोद्योगाच्या बाबतीत देखील इंग्लंड अग्रेसर होता. त्याचं कारण असं आहे की दमट हवामानामुळे सुती धागे बनवणे तुलनेनं सोपं काम त्या ठिकाणी होतं. त्यामुळं सुती कापडाचा उद्योग इंग्लंडमध्ये भरभराटीस आलेला होता.
ज्यामुळं सर्वप्रथम इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती घडून आली. याच्यानंतर तिसरं कारण या ठिकाणी आपल्याला सांगता येईल इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती का घडली त्याचं, इंग्लंडच्या ताब्यात वसाहतींचा मोठा प्रदेश त्या ठिकाणी होता. त्यामुळं दोन गोष्टींचा फायदा इंग्लंडचा त्या ठिकाणी होता. एक म्हणजे कुठलाही उद्योग सुरू करायचं म्हटलं तर 2-3 घटक महत्त्वाचे असतात. त्यातला एक घटक भांडवल झाला, दुसरा घटक यंत्रसामुग्री झाली, तिसरा घटक भांडवल आहे, यंत्रसामुग्री आहे, तिसरा घटक श्रम म्हणजे कामगार आले आणि चौथा एक घटक त्या ठिकाणी महत्त्वाचा असतो, त्याच्याशिवाय कुठलाच उद्योग चालत नाही, तो म्हणजे कच्चा माल. कापड तयार करायचं तर कापूस हा कच्चा माल तिथं असलाच पाहिजे, त्याच्याशिवाय कापड तयार होणार नाही. म्हणजे कच्च्या मालाची उपलब्धता असणं कुठल्याही उद्योगधंद्यासाठी आवश्यक बाब असते. तर या अनुषंगाने इंग्लंडमध्ये त्या ठिकाणी ज्या इंग्लंडच्या वेगळ्या देशात वसाहती प्रस्थापित झाल्या, आपल्या भारतात देखील इंग्लंडची वसाहत त्या ठिकाणी होती. इंग्लंड या देशानं खूप वर्ष भारतावर राज्य केलेलं आहे, 150 वर्ष राज्य केलं असं आपण म्हणतो. पण त्याच्याही पूर्वी म्हणजे इसवी सन 1600 पासून खरं तर भारतामध्ये इंग्रजांनी व्यापार सुरू केलेला होता. म्हणजे थोडक्यात काय तर इंग्रजांच्या ताब्यात खूप साऱ्या वसाहती होत्या. त्यामुळे या वसाहतीतून जो कच्चा माल आहे तो त्यांना सहजपणे उपलब्ध होत होता आणि त्यामुळं औद्योगिकरण त्या ठिकाणी इंग्लंडमध्ये लवकर झालं. याच्या व्यतिरिक्त पुढचं कारण सांगता येईल, इंग्लंडकडं नाविक सामर्थ्य होतं. नाविक सामर्थ्य म्हणजे सागरी सत्ता. तर या नाविक सामर्थ्याच्या जोरावर, या सागरी सामर्थ्याच्या जोरावर जो कच्चा माल आहे वसाहतीतून इंग्लंडकडं जिथं उद्योगधंदे चालू आहेत, प्रत्यक्ष कारखाने आहेत, तिथपर्यंत नेणं त्यांना सहज शक्य होतं. त्यामुळं कारखान्यांची भरभराट झाली आणि पुन्हा त्या ठिकाणी जो तयार झालेला पक्का माल आहे तो विक्रीसाठी जिथं आपली वसाहत आहे त्याच वसाहतीत विक्रीसाठी बाजारपेठा म्हणून बाजारपेठेमध्ये पाठवणं हे सुद्धा नाविक सामर्थ्याच्या जोरावर इंग्लंडला शक्य होतं. म्हणजे भारताचं उदाहरण जर घेतलं तर भारत ही एक इंग्रजांची वसाहत होती. इथून कापसासारखा कच्चा माल किंवा इतर काही कच्चा माल असेल इतर उद्योगधंद्यासाठी लागणारा ते मायदेशी घेऊन जायचे आणि तिथून परत पक्का माल तयार होऊन त्याच वस्तू भारतामध्ये आणून त्याची विक्री केली जायची. म्हणजे दोन गोष्टी होत्या. वसाहत म्हणजे नेमकं काय तर इंग्रजांकरता किंवा या युरोपियन देशामध्ये जिथं जिथं औद्योगिक क्रांती घडली त्यांच्याकरता वसाहत ही दोन बाबी पुरवणारी एक महत्त्वाचा स्रोत होती. एक म्हणजे त्यांना कच्चा माल पुरवायचं काम या वसाहतीतून व्हायचं आणि त्याचबरोबर तयार झालेला पक्का माल त्याची विक्री करण्यासाठी लागणारी बाजारपेठ ही देखील याच भागामध्ये त्यांना उपलब्ध व्हायची. यामुळं इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती सर्वप्रथम घडून आली. प्रामुख्याने हा जो नफा यातून मिळायचा म्हणजे कच्चा माल कमीत कमी किमतीत घ्यायचा आणि पक्का माल विकताना जास्तीत जास्त किमतीत विकायचा, यातून दुहेरी नफा मिळवण्याची नीती ही ब्रिटिश लोक आखत होते आणि यातून जे अतिरिक्त नफा या व्यापाऱ्यांना मिळत होता, यातून अतिरिक्त भांडवल ब्रिटिशांकडे उपलब्ध होत होतं, ज्यामुळं त्या ठिकाणी औद्योगिक क्रांती घडून आली. याच्या व्यतिरिक्त महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगता येईल तो म्हणजे वसाहतीच्या प्रदेशामध्ये कमी मोबदल्यात कामगारांचं श्रम त्यांना उपलब्ध व्हायचं. कारण वसाहतीच्या प्रदेशात सुसंस्कृतपणा नव्हता, शिक्षण त्यांच्याकडं नव्हतं, अज्ञान प्रचंड प्रमाणात होतं, दारिद्र्य त्यांच्याकडं होतं. परिणामी पोटाची खळगी भरण्यासाठी मिळेल त्या किमतीमध्ये काम करणं, आपले श्रम विकणं या लोकांसाठी गरजेची बाब होती आणि त्यामुळं या वसाहतीतून कमी मोबदला देऊन श्रम त्या ठिकाणी उपलब्ध होत असायचे आणि त्यामुळं या सगळ्या एकंदरीत कारणामुळं इंग्लंडमध्ये सर्वप्रथम औद्योगिक क्रांती घडून आली. याच्यामध्ये पुढचा मुद्दा जो जोडून आलाय तो औद्योगिक क्रांतीचे झालेले दूरगामी परिणाम. भारताच्या बाबतीत या ठिकाणी हा मुद्दा विचारात घेतलेला आहे आपण. भारतावर इंग्रजांचं राज्य होतं. भारत ही एक इंग्रजांची वसाहत होती. तर या सगळ्या ब्रिटिशांच्या धोरणाचा, भांडवलशाही धोरणाचा, औद्योगिकरणाचा भारतावर काय परिणाम झाला तर याच्यामध्ये पहिला मुद्दा आपल्याला सांगता येईल, भारतातील घरगुती उद्योगधंद्याचा ऱ्हास झाला. का ऱ्हास झाला त्याचं कारण आहे, भारतातले जे घरगुती उद्योगधंदे होते, भारतात औद्योगिकरण तर नव्हतंच, यंत्रांचा वापर तर होतच नव्हता. मग जे उद्योगधंदे भारतात चालायचे ते त्या ठिकाणी हस्तोद्योग होते, घरगुती उद्योग होते. पण इकडं यांत्रिक उद्योगाच्या आधारे ज्या वस्तू तयार होऊन भारतात विक्रीसाठी यायच्या
त्या वस्तूंची तुलना जर भारतीय वस्तूंशी केली तर त्यांचा दर्जा उत्तम असायचा आणि भारतीय वस्तूंचा ज्या हस्तकलेवर आधारित वस्तू होत्या त्यांचा दर्जा थोडासा दुय्यम असायचा आणि किमतीत देखील त्यामुळं फरक पडायचा. आणि साहजिक आहे, जर कमी किमतीत आपल्याला चांगली वस्तू मिळत असेल तर आपण त्या वस्तूचा विचार करणार आणि त्यामुळं भारतातील जे घरगुती उद्योगधंदे आहेत त्याचा ऱ्हास झाला. यानंतर दुसरा परिणाम आपल्याला सांगता येईल, भारतातील कापड उद्योग मंदावला. भारतामध्ये कापड निर्मिती जी आहे ती हातमागावर कापड निर्मिती केली जायची, पण तिकडून ब्रिटनकडून किंवा इंग्लंडकडून येणारं जे कापड आहे ते मशीनवर तयार केलेलं असायचं. कमी श्रमात, कमी दामात जास्तीत जास्त कापड त्या ठिकाणी मशीनवर तयार व्हायचं. त्यामुळे त्या कापडाची किंमत कमी ठेवता येणं ब्रिटिशांना शक्य होतं. प्लस ते मशीनवर तयार झाले त्यामुळे त्या कापडाचा दर्जा चांगल्या स्वरूपाचा होता. साहजिकच त्या कापडाला मागणी भारतात जास्त प्रमाणात होती आणि त्यामुळं भारतातील कापड उद्योग देखील मंदावलेला होता. यानंतर तिसरा जो परिणाम आपल्याला सांगता येईल तो सरकारचे आर्थिक धोरण इंग्लंडच्या हिताचं झालं. मुळात ब्रिटिशांचं एक वर्चस्व भारतावर त्यावेळी निर्माण झालं. सुरुवातीच्या काळात एक व्यापारी दृष्टिकोनातून आर्थिक वसाहत म्हणून आर्थिक साम्राज्यवाद ब्रिटिशांनी केला. नंतर प्रत्यक्ष राज्यच प्रस्थापित केलं. त्यामुळे ब्रिटिश प्रशासनच त्या ठिकाणी भारतावर सगळे कायदे कानून ब्रिटिशांचे सुरू झाले. म्हणजे एकूण ब्रिटिशांची राजवट भारतात सुरू होण्याच्या अगोदर पण इथले जे स्थानिक राज्यकर्ते होते ते ब्रिटिश धार्जिणे बनले आणि इव्हन ब्रिटिशांकडे सत्ता गेल्यानंतर तर स्वाभाविकच होतं, ते स्वतःचा स्वार्थाचा किंवा स्वतःच्या व्यापाराचा अधिकाधिक विचार करतील हे तर स्वाभाविक होतं. त्यामुळं जे एकूण सरकारचं धोरण होतं ते इंग्रजांच्या हिताचं होतं, भारतीयांच्या हिताचं अजिबात नव्हतं. हा एक दूरगामी परिणाम आपल्याला सांगता येईल. यानंतर रेल्वे वापरात असल्यामुळं युरोपीय राष्ट्रांचा माल भारतात खेडोपाडी नेणं त्या ठिकाणी सोपं झालं. म्हणजे एकतर रेल्वेच्या माध्यमातून वेगळ्या ठिकाणी खेडोपाडी हा जो परकीय माल आहे तो पोहोचवणं शक्य झालं आणि त्यातून भारताचं आर्थिक शोषण अधिकाधिक झालं. कारण भारतीय जे कारागीर होते ते त्यांच्या वस्तूंना ग्राहक मिळत नसायचा, परिणामी त्यांच्या वस्तू विकल्या जायच्या नाहीत आणि त्यामुळं बेकारीची, उपासमारीची वेळ त्यांच्यावर आली. ते जुने कारागिरीचे व्यवसाय त्यांना बंद करावे लागले आणि पुन्हा गुलाम म्हणून किंवा पुन्हा जिथं किमान पोटाची खळगी भरता येईल एवढा मोबदला म्हणून काम मिळेल तिथं कमी मोबदल्यात काम करणं त्यांना भाग पडलं. या पद्धतीनं दूरगामी परिणाम या औद्योगिक क्रांतीचे भारतात आपल्याला दिसेल. यानंतर शेवटचा मुद्दा आपल्याला या प्रकरणातील सुरू करायचा आहे, 7वा मुद्दा, आर्थिक राष्ट्रवाद. आता खरं तर राष्ट्रवाद आणि आर्थिक राष्ट्रवाद हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. राष्ट्रवाद एक राज्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केला तर ही खूप व्यापक संकल्पना आहे. आपल्याला एवढा डीप लेवलवर जाऊन विचार करायची गरज नाही. फक्त राष्ट्रवाद म्हणजे नेमकं काय याच्याविषयी मी थोडक्यात सांगतो. आपल्या देशावर प्रेम असणं हा झाला राष्ट्रवाद. जर आपण भारत आणि पाकिस्तान या दोन देशातली मॅच बघत असतो तर स्वाभाविक आहे की आपण भारत विजयी झाला पाहिजे अशी आपली मनोभूमिका असते. कारण प्रत्येकाला स्वतःचा देश प्रिय असतो. ते प्रिय असणं, आपला देश आपल्याला प्रिय असणं, त्याला आपण राष्ट्रवाद म्हणू शकतो. आर्थिक राष्ट्रवाद, आता याच्यात आणखी एक संकल्पना पुढं पण त्याचा मुद्दा येईल, टोकाचा राष्ट्रवाद इथं शब्द वापरला गेला आहे, त्याला आपण अतिरेकी राष्ट्रवाद असं सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे राष्ट्रवाद असणं हा भाग योग्य आहे, पण तो अतिरेकी स्वरूपाचा नसावा. अतिरेकी स्वरूपाचा राष्ट्रवाद नसावा म्हणजे काय, की माझा देश मला आवडतोय, तो प्रिय आहे मला, हे ठीक आहे हे दाखवण्यासाठी मी दुसऱ्या देशाचा हेट्रेड करतोय किंवा दुसऱ्या देशाचा तिरस्कार करतोय ते अभिप्रेत नाही. आणि तसं जर माझ्याकडून होत असेल तर तो अतिरेकी राष्ट्रवाद झाला. मुळात आर्थिक राष्ट्रवाद, ज्यावेळी राष्ट्रवाद ही संकल्पना येते त्यावेळी फक्त देशप्रेम इथपर्यंत मर्यादित विचार करू आपण. पण आर्थिक राष्ट्रवादाचा ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी साहजिक आहे की आपला देश आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम झाला पाहिजे याचा विचार त्या ठिकाणी सर्वप्रथम होतो. म्हणजे प्रत्येक देश स्वतःच्या आर्थिक विकासाला प्राधान्य देतो, याला आपल्याला आर्थिक राष्ट्रवाद म्हणता येईल. पण या औद्योगिक क्रांतीमुळं, प्रबोधन काळामुळं, व्यापाराच्या भरभराटीमुळं, भांडवलशाही अर्थव्यवस्थेमुळं हा आर्थिक राष्ट्रवाद इतका टोकाला गेला किंवा इतका अतिरेकी स्वरूपाचा आर्थिक राष्ट्रवाद बनला की प्रत्येक देश फक्त स्वतःच्या आर्थिक विकासाला प्राधान्य न देता, ते तर देतच होता, स्वतःच्या आर्थिक विकासाला प्राधान्य देतच होता, पण त्याच्यासोबत
आपला जो प्रतिस्पर्धी देश आहे त्याची आर्थिक नाकेबंदी कशी होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न प्रत्येक देशानं सुरू केले. विशेषतः युरोपियन खंडातले जे वेगळे देश आहेत, इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, बेल्जियम असेल, यासारख्या देशांनी मात्र आवर्जून त्या ठिकाणी असे प्रयत्न केले की आमचा आर्थिक विकास झाला पाहिजे, हे पहिलं तत्त्व. आणि आमचा आर्थिक विकास साधत असताना आम्हाला दुसऱ्या आमच्या देशाचा आर्थिक विकास कसा रोखता येईल, म्हणजे एक प्रकारची स्पर्धा युरोपियन देशामध्ये तयार झाली. आणि या अनुषंगाने वेगळ्या देशात आमच्या वसाहती प्रस्थापित झाल्या पाहिजेत, या दृष्टिकोनातून प्रत्येक देशानं त्या ठिकाणी प्रयत्न. साहजिकच दुसऱ्या देशाची आर्थिक नाकेबंदी करणं प्रत्येकाला क्रमप्राप्त वाटलं आणि यासाठी प्रत्येक देश आपला जो स्पर्धक देश आहे किंवा स्पर्धक राष्ट्र आहे त्याच्या व्यापारावर आर्थिक निर्बंध कसे घालता येतील याचा विचार त्या ठिकाणी करू लागला. याच्यात पुन्हा कोणकोणते निर्बंध घालता येणं या देशांना शक्य होतं. इंग्लंड स्पर्धेत उतरला. इंग्लंडचा स्पर्धक देश आहे, फ्रान्स आहे, बेल्जियम आहे, त्यानंतर इथं स्पेन दिलेला आहे, जर्मनी आहे, यासारखे त्याचे प्रतिस्पर्धी देश आहेत. मग इंग्लंड म्हणा किंवा फ्रान्स म्हणा, त्यांच्या प्रतिस्पर्धी देशावर कशा पद्धतीने निर्बंध घालायचा, तर यामध्ये ज्या महत्त्वाच्या बाबी या आर्थिक राष्ट्रवादात अंतर्भूत होत होत्या त्यामध्ये आयात निर्यातीवर बंदी त्या ठिकाणी घातली जायची. म्हणजे समजा भारतामध्ये इंग्लंडची वसाहत आहे ठराविक एका प्रांतावर, भागावर, भूभागावर, तर त्या भागात फ्रान्स किंवा फ्रेंचचा माल जो आहे तो येऊ द्यायचा नाही. आयातीवर निर्यातीवर त्यांना बंदी, अशा पद्धतीनं दुसऱ्या देशाची कोंडी केली जायची. त्याचबरोबर इतर राष्ट्रांच्या मालावर जकात त्या ठिकाणी आकारणी केली जायची. परदेशात आपले प्रतिस्पर्धी राष्ट्र जिथे वसाहती स्थापन करत असतील त्या ठिकाणी आपल्या वसाहती स्थापन केल्या जायच्या. त्याचबरोबर प्रसंगी प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध युद्ध करणं या गोष्टींचा अंतर्भाव त्या ठिकाणी या राष्ट्रवादात, आर्थिक राष्ट्रवादात समाविष्ट होतो. म्हणजे थोडक्यात लक्षात घ्या की अगदी आपला विकास, आर्थिक विकास साधला जावा इथपर्यंत जरी खरं असलं तरी दुसऱ्याचा विकास कसा रोखता येईल यासाठी खरी स्पर्धा या युरोपियन राष्ट्रांची निर्माण झाली आणि याला आर्थिक राष्ट्रवाद या ठिकाणी म्हटलं गेलं. या सगळ्या बाबी त्या ठिकाणी महत्त्वाच्या ठरतात. यातूनच पुढं वसाहती स्थापन करणं आणि वसाहतींचं रूपांतर साम्राज्यवादात होणं हे त्या ठिकाणी पुढचा जो परिणाम आहे तो आपल्याला दिसेल. या ठिकाणी एक स्क्रीनमध्ये तुम्हाला आर्थिक राष्ट्रवादाचं चक्र या ठिकाणी मी टाकलं आहे. कशा पद्धतीनं औद्योगिक क्रांतीपासून, मूळ मुद्दा आपण औद्योगिक क्रांती 6वा मुद्दा अभ्यासला आहे. याच्यापूर्वी विज्ञानाचा विकास कसा झाला, वेगळे यंत्र कसे शोधले, वेगळे शोध आणि शोधक त्यांनी कसे वेगळ्या भूमी शोधल्या, या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार यापूर्वी आपण केला आहे. आणि या पार्श्वभूमीतून औद्योगिक क्रांतीपर्यंत आपण आलो. औद्योगिक क्रांतीमुळे काय झालं, अतिरिक्त उत्पादन वाढलं, वस्तूंचं उत्पादन प्रचंड वाढलं. तुम्ही साधा विचार करू शकता की एक माणूस दिवसभर हातमागावर, चरखा वगैरे त्यावेळी असायचा समजा, किंवा हातमागा असायचा, हातानं कापड विणलं जायचं, तर एक माणूस दिवसभरात 1 मीटर कापड विणत असेल तर तेच कापड यंत्रमागावर किंवा मशीनवर विणलं तर 100 मीटर जवळपास त्यावेळी ते कापड विणलं जायचं. साहजिकच उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढलं. मग उत्पादन वाढलं म्हणजे तो माल खपला पण पाहिजे बाजारपेठेत. म्हणजे गरज कशाची आहे, बाजारपेठांची गरज आहे. बाजारपेठा कशा मिळतील, तर मग वस्तूची किंमत कमी करता येईल. म्हणजेच असे वेगळे त्या ठिकाणी घटक याच्यामध्ये समाविष्ट होते. म्हणून याच्यात पहिला घटक सांगता येईल औद्योगिक क्रांती, पण त्या क्रांतीचं रूपांतर कशात झालं, अतिरिक्त उत्पादनात झालं. या अतिरिक्त उत्पादनातून प्रत्येक देशाला जे जास्त उत्पादन विकलंच गेलं पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला कंपल्सरी एक आपल्या हक्काची हुकमी बाजारपेठ पाहिजेच. मग हुकमी बाजारपेठ असण्यासाठी आर्थिक राष्ट्रवाद जन्माला आला. आर्थिक राष्ट्रवाद म्हणजे काय, मगाशी सांगितलं की मला माझा माल विकायचा आहे, पण तो विकत असताना मला दुसऱ्याची गळचेपी करायची, दुसऱ्याला ग्राहक कसं मिळणार नाही यासाठी पण प्रयत्न करायचे. आणि या आर्थिक राष्ट्रवादाचंच रूपांतर झालं वसाहतवादात किंवा साम्राज्यवादात. वसाहतवादापेक्षा थोडं साम्राज्यवादाचं स्वरूप व्यापक आहे. म्हणजे एक हुकमी स्वतःच्या हक्काची बाजारपेठ निर्माण झाली, जिथं फक्त ज्या देशाचं वर्चस्व आहे तोच देश तिथं वस्तूंची विक्री करू शकेल. बाकीच्यांना एक तर खूप मोठा कर तरी भरावा लागेल किंवा त्यांच्या वस्तूंच्या विक्रीला बंदी तरी असेल. म्हणजे या पद्धतीने हे आर्थिक राष्ट्रवादाचं चक्र जे आहे
ते आपल्याला सांगता येईल. प्रामुख्याने या आर्थिक राष्ट्रवादाचे काही दूरगामी असे परिणाम किंवा महत्त्वाचे परिणाम घडून आले. यामध्ये भांडवलदारांसाठी नव्या बाजारपेठा मिळवणं कंपल्सरी बनलं, गरजेची बाब बनली. कच्च्या मालाची पुरवठा करणारे केंद्र शोधणं या युरोपियन राष्ट्रांना गरजेची बाब बनली आणि त्यानुसार त्यांनी तशा कच्चा माल पुरवणाऱ्या वसाहतींचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्याचा अविरत पुरवठा चालू राहिला पाहिजे याची देखील काळजी या देशांना घ्यावी लागली. अधिकाधिक गुंतवणूकदारांना आकर्षित करणं हे देखील त्यांना क्रमप्राप्त होतं, कारण उद्योगधंदे मोठे उभे करायचे म्हणजे भांडवल आलं, पैशाची गरज निर्माण झाली. यातून गुंतवणूकदारांना जास्तीचा नफा मिळवून दिला जाईल यासाठी देखील प्रयत्न सुरू झाले. ती जी गुंतवणूक आहे ती अबाधित राखणं आणि ती अबाधित ठेवण्यासाठी वसाहतीचं शोषण करणं. म्हणजे बघा, भांडवलदारांना जास्तीचा नफा देण्यासाठी कोणता स्रोत घेता येईल, तर कच्चा माल एखाद्या वसाहतीतून खरेदी करताना कमीत कमी किमतीत खरेदी करायचा आणि पक्का माल जास्तीत जास्त किमतीत विकायचा आहे. अशा पद्धतीनं दुहेरी शोषण करण्याची जी नीती आहे ती या आर्थिक राष्ट्रवादामुळे निर्माण झाली. त्या वसाहतींचं शोषण देखील खूप प्रमाणात या ठिकाणी केलं गेलं. याच्यामध्ये शेवटचा जो भाग आहे या प्रकरणातला साम्राज्यवादाची कारणं आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. प्रामुख्याने टोकाचा जो राष्ट्रवाद निर्माण झाला, आता जसं मी सांगितलं आर्थिक राष्ट्रवाद हा एक प्रकारचा टोकाचा राष्ट्रवाद किंवा अतिरेकी राष्ट्रवादाचं ते उदाहरण आहे. जसं मगाशी मी सांगत होतो, राष्ट्रवाद ही साधी चांगली योग्य अशी कल्पना आहे, पण अतिरेकी म्हटलं की त्याच्यात आपण आपला विकास साधताना दुसऱ्याला कसं अडचणीत आणता येईल याचा विचार त्याच्यात होतो, म्हणून याला टोकाचा राष्ट्रवाद म्हटलंय. टोकाचा राष्ट्रवाद असेल, औद्योगिकरण असेल, वंश श्रेष्ठत्वाची कल्पना असेल, आक्रमक प्रवृत्ती असेल इत्यादीमुळं साम्राज्यवाद वाढीस लागला. म्हणजे बघा, साम्राज्यवादाची कारणं काय सांगता येतील, तर टोकाचा राष्ट्रवाद, आमची जास्त ज्या देशाच्या जास्त वसाहती तो देश सामर्थ्यवान, हे एक नकळत समीकरणच बनलं. आणि त्यामुळं प्रत्येक युरोपियन देश त्यांच्या खंडाबाहेर इतर, मग आशिया असेल, आफ्रिका असेल, अमेरिका असेल, अशा वेगळ्या खंडामध्ये स्वतःच्या जास्तीत जास्त वसाहती कशा वाढतील या अनुषंगाने त्यांचे प्रयत्न सुरू झाले. यातूनच औद्योगिकरणाला चालना मिळाली. याच्यातून पुन्हा वंशश्रेष्ठत्वाची भावना कशी निर्माण झाली बघा. तुम्ही जर ब्रिटिशांचा कालखंड आठवला, मागच्या काही 10वीपर्यंतच्या 11वीपर्यंतच्या इतिहासात तुम्हाला गेलेला आहे काही भाग. मुळात हे जे युरोपियन देश आहेत ते गौरवर्णीय आहेत, गोरे लोक आहेत, ते वंशानं श्रेष्ठ आहेत. का तर त्यांचा असं समज होता, आम्ही तुमच्यावर राज्य प्रस्थापित केलं याचा अर्थ आमचा वंश श्रेष्ठ आहे म्हणून. तर अशा पद्धतीनं वंशश्रेष्ठत्वाची कल्पना आणि त्यातून स्थानिक जे लोक आहेत, स्थानिक वसाहतीतील लोक, त्यांना कमी लेखण्याची जी एक वृत्ती आहे ती या काळात निर्माण झाली. यातूनच आक्रमक प्रवृत्ती वाढीस लागली आणि त्यातून साम्राज्यवाद देखील वाढला. या सगळ्यांचा परिपाक असा झाला की इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, बेल्जियम असेल, जर्मनी असेल, स्पेन असेल, यासारख्या राष्ट्रांनी, युरोपियन राष्ट्रांनी जवळपास कित्येक लक्ष चौरस मैल प्रदेश आपल्या साम्राज्याला जोडण्याचा कसोशीनं प्रयत्न केला, किंबहुना तिथं आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळवलं. या पद्धतीनं पहिलं जे प्रकरण आहे ते आपलं या ठिकाणी संपलंय. याला जोडूनच बघा, पहिल्या प्रकरणात आपण युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास या अंतर्गत 7 मुद्द्यांचा अभ्यास केला. त्यांचाच परिपाक पुढं परिणाम काय दिसून आला, तर युरोपियन वसाहतवाद त्या ठिकाणी निर्माण झाला. तर वसाहतवाद म्हणजे काय, त्याचा अर्थ, कारणं, परिणाम आणि कोणकोणत्या खंडामध्ये हा वसाहतवाद निर्माण झाला याविषयीचे मुद्दे आपल्याला दुसऱ्या प्रकरणात अभ्यासता येतील. इथं आपलं पहिलं जे प्रकरण आहे ते पूर्णच्या पूर्ण संपलेलं आहे. धन्यवाद.